आयुष्याचं नेटकेपण आणि सहज जीवन जगण्याची कला माणसाला आपला चेहरा आणि आपले भाव व्यक्त करताना सहजतेनं येतं. मनुष्य बोलू लागला की तो आपले भाव व्यक्त करू शकतो. ही सहजता काय येते तर या लौकिक जीवनामध्ये, या जगण्यामध्ये दैनंदिन आपण लोकात वावरतो. लोक कसे बोलतात, त्यांचे भाव आपण सूक्ष्म निरीक्षण करतो. त्यातून आपल्याला काही विषय मिळतात. विषय मिळण्यासाठी कुठलं पुस्तक बघायची गरज नाही, सहजतेनं कळू येतं. आणि कळणं हा भाव शब्दांची मांडणी होऊन जाते. कथेला रंजकता येते आणि विषय हा आपला आहे असं वाटू लागतं. सभोवतालचं जग पाहताना आणि लोक आयुष्य कसे जगतायत याचा भाव आपले डोळे टिपत असतात. प्रत्येक व्यक्ती हे एक कलेचं दालन आहे आणि तो या भूपृष्ठावर आपली कला व्यक्त करत असतो. बोलणं रागाचं असेल, बोलणं प्रेमाचं असेल, बोलणं ज्ञानाचं असेल, पण बोलणं बोलणंच आहे. तो एक मानवीय कलावंत कला सादर तात्काळ करत असतो. कुठलाही विषय सहजतेनं बोलण्याची ती एक विशेषता असते. त्यांना लक्षात येत नाही की खरंच आपण आपल्यातला कलावंत जिवंत आहे हेही जाणीव नसती. विनोद करतात, गप्पा मारतात आणि भाव व्यक्त करतात. गतस्मृती त्यांची तितकीच ताजी असते जितकं आजचं आपलं वयाचं भान. भेद असाच माणूस करू शकतो की ज्याला अनुभव आलेला असतो. वाद असाच माणूस करू शकतो त्याला कटुप्रसंग त्याच्या जीवनामध्ये घडून गेलेले असतात, घडत असतात. त्यामुळे तो राग व्यक्त करतो. तसंच प्रेम व्यक्त करणारी कलागुणाची विशेषताही त्याच्या नटण्यामध्ये, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये प्रेमाचे किरण खरंच प्रकाशित करतात. आणि त्यामुळे तो काव्य करू शकतो, गाणं गाऊ शकतो आणि आपल्या धुंदीमध्ये जीवन जगू शकतो. जगण्याला काही विशेष असं काही करावं लागत नाही. रोजीरोटीचा तर व्यवहार हा या जन्माचा यथार्थ प्रवास आहे. तो तर आपण सारे मोठ्या आदराने, सन्मानाने सहज जीवन जगत असतो. पण जगण्यातला जो आनंद आहे, एखादा कपभर चहा सुद्धा तो तात्कालिक गोडवा तयार करतो आणि 4 जण एकत्र आले तर गप्पाचा विषय होतो चहावरच्या गप्पा. ही चहात प्रेम हा गोडवा तो साखरेतला आहे तितकाच तो प्रेमाचा आहे. संवाद कौशल्य, संमेलनं असो किंवा आपल्या नातेसंबंधातील गप्पा गोष्टी, गोड कपाचा घोट घेत असताना काही मनोरंजन सुद्धा होतं आणि टीका, निंदा आणि स्तुती देखील होते. आपलं स्वकौतुकही आपण बोलून जातो आणि समोरच्याचं कौतुक करण्यासाठी आपल्या जिभेला सुद्धा गोडवा येतो. हे एक विशेष आहे. आपण
नाट्यकर्मी आहोत. नाट्यकर्मी आणि नाटक ह्या जीवनामध्ये, या प्रपंचामध्ये आपला रोलही तितकाच शोभायमान आहे. शोभा ही सौंदर्याचं प्रतीक आहे. नेटकं पद, कलात्मक जीवन, आणि जो खातो तो त्याला चवीचं सर्व ज्ञान असतं. जो बोलतो त्याला बोलण्याचं भानही असतं. आणि इतकं कडू बोलायचं का? कडुलिंबाचं झाड लावावं, पण कडू बोलायची काही गरज नाही. कडू कारलं खावं, आपली साखर थोडीशी उतरवू शकते. पण कडवटपणा जिभेला गोडवा निर्माण करू शकत नाही. त्यातून माणसाचा रोल बिघडतो, तोल बिघडतो. तोलातून भांडण हा प्रकार फुकट मिळतो आणि आयुष्याचं सोनं व्हायच्या ऐवजी माती होते. सोनं करायचं की माती करायची हे ज्यांनी त्यानं ठरवायचं. पण जीभ ही जग जिंकते, जीभ ही चव दाखवते, जीभ ही बोलण्यातला भाव प्रगट करते. जिभेतून जे सारस्वत्य येतं, जे बुद्धीचं चातुर्य येतं, शहाणपण येतं. त्यामुळे घडणं ही शिल्पकला आयुष्यामध्ये कला साधना येते. बोलकी माणसं विद्वान आहेत, बोलकी माणसं तत्वज्ञान सांगू शकतात, बोलकी माणसं कथाप्रसंगही सांगू शकतात. बोलण्यात दम आहे. भाषा ही मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, पण नीट मांडायला जीभच कामाची. धन्यवाद. सुप्रभात.